हलगर संघ या कृपया आपला सन्मान चिन्ह कलेक्ट करा. टीम उनेगाव संघर्ष उनेगाव आपणास विनंती असेल झुंजार कृपया आपण या ठिकाणी आपले बॅटर्स इथून जातील इन होतील. असोसिएशन कमिटीनं सर्वांनाच त्या ठिकाणी सूचित केलंय जे बॅटर्स ज्या टीमची बॅटिंग असेल त्या टीमचे बॅटर्स या ठिकाणी या पवेलियन मधूनच त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये इन होतील. आकाश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय टीम करंबेली. आकाश कृपया आपण आपले मॅन ऑफ द मॅचचं ही ट्रॉफी त्या ठिकाणी टस्का बॉक्स मध्ये कलेक्ट करायचे. तर आकाश शिंदे त्या ठिकाणी AK-47 आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सोबतीला तर आकाश शिंदेच्या षटकार हॅट्रिक करता आदेश जांभरे यांच्याकडून देखील आकाश जांभरे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर आमचे जयदास धसळे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकाराला आदेश धसळे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे आकाश किती महागडा खेळाडू आहे ना. जरा पंच म्हणून काम पाहायचंय टीम करंबेली. किरण तर एक महत्वपूर्ण सामना एक महत्वपूर्ण मॅच झुंजार क्रिकेट क्लब उनेगाव त्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करण्याकरता सज्ज झाली आहे. अर्थातच त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन्ही बॅटर्स सौरभ आकाश मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती. अर्थातच टीम पनलगर संघाच्या माध्यमातून अनिकेत आलेत. अनिकेत त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं हे फेकण्याकरता धीम्या गतीनं पहिला स्लोवर पद्धतीचा चेंडू आकाश करता फेकलाय. एक धाव पूर्ण केली आहे. वा चांगली चांगली सोच त्या ठिकाणी ठेवली आहे. अर्थातच पहिल्या चेंडूवरती अगदी सिंगल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अर्थातच झुंजार क्रिकेट क्लब उनेगावचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर या ठिकाणी आकाश शंकर शिंदे उनेगाव यांच्या माध्यमातून देखील आकाशच्या षटकारांकरता 100 रुपयाचं पारितोषिक असणार. म्हणजे आकाशवरती अक्षरशः बक्षिसांची उधळण त्या ठिकाणी आहे. चांगला चेंडू होता चांगला स्पेस होता पण दिशा खराब होती. अर्थातच डाव्याष्टीच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. एकदा इथं वाईटच्या स्वरूपात आव्हान येईल. अनिकेत एक चांगली स्पेल त्या ठिकाणी फेकावं लागेल. टीम पनलगर संघ पाहायला गेलात विचार केलात तर अगदी खूप दुरून वरून हा संघ या ठिकाणी लोणेरे नगरीतून त्या पंचक्रोशीतून या ठिकाणी या असोसिएशन मध्ये यावर्षी नव्यानं दाखल झाला. स्लोवर पद्धतीचा पुन्हा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाले. वा चांगली कलात्मकता त्या ठिकाणी सातत्यानं पाहायला मिळते. अर्थातच अनिकेत यांच्या माध्यमातून 3 धावा आल्या धावफलकावरती. चांगल्या दर्जाची फलंदाजी करावी लागेल आकाशला. तर आकाश यांच्याकरता षटकार हॅट्रिकला कृष्णा धसळे यांच्या माध्यमातून देखील 3 षटकारांना 200 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे आकाशवरती फक्त पैशांची उधळण बक्षिसांची खैरात. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू फर्रार सीमारेषा पारकाच्या बाट मधून चौकार. तीन चेंडू अजूनही त्या ठिकाणी शेष आहेत. अर्थातच येणारे 3 चेंडू चांगल्या दाटणीचे फेकावे लागतील. अनिकेत यांना चांगली गोलंदाजी ऍक्शन त्यांची पाहायला मिळते. उचली घेणारा चेंडू यावेळेस मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. लॉंग लेग रिजन मध्ये पाहायला मिळतोय. तिथं देखील 1-2 क्षेत्ररक्षक आलेत. चेंडू हाताला गवसेपर्यंत 3 धावा. वा चांगली रनिंग बिटवीन दोन्ही बॅटरच्या माध्यमातून या 3 धावा पूर्ण केल्यात. 10 बनल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावरती आहे आणि निश्चितच आतापर्यंत जर विचार केला तर एकच चौकार आकाशच्याही बॅट मधून आलाय. ज्या आकाशवरती अक्षरशः पारितोषिकांची उधळण बक्षिसांची खैरात त्या ठिकाणी सातत्यानं जर आपण पाहिलं तर एक चांगला दर्जाचा खेळ या असोसिएशनच्या माध्यमातून असेल पाहायला मिळतोय.
मागच्याच आठवड्यात आमची उणेगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीग झाली होती आणि त्या उणेगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्या ठिकाणी तो नवाजला गेला होता. एक धाकड असा फलंदाज आहे, मैदानाच्या कानाकोपऱ्यात कुठेही फटकेबाजी करणारा हा फलंदाज आहे. चांगला स्ट्रोक आहे, समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार त्या ठिकाणी मधून एक चांगला षटकार आला. शेवटचा चेंडू असेल शेष, अर्थातच गोलंदाज अनिकेत यांचा अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक चांगली विकेट्स त्या ठिकाणी असोसिएशन कमिटीच्या वतीनं बनवली आहे. या विकेट्सवरती सातत्याने चांगल्या दर्जाचं प्रदर्शन हे खेळाडू आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. सौरभ सलामीचे दोन्हीही बॅटर्स अजूनही खेळपट्टीवरती आहेत. ही जमेची बाब आहे टीम झुंजार क्रिकेट क्लब उणेगाव संघाकरिता. पुन्हा उचली घेतला होता चेंडूनं, गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन पाहायला मिळालंय. थोडा थांबून चेंडू आला आणि तदनंतर मात्र एक धाव आली आहे शेवटच्या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाची सांगता होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बनल्या जात आहेत 17 धावा, अर्थातच टीम उणेगाव ए संघाच्या वतीनं. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, अजूनही बराचसा क्रिकेट बाकी आहे, अजून आकाश बरसणं बाकी आहे. AK-47 अर्थातच रण मशीन आकाश शिंदे, ज्याच्यावरती मात्र खूप सारे नजर आहेत. बऱ्याच जण आणि ज्यांनी बऱ्याच जणांनी पारितोषिक देखील लावले. जयदाजी धसाडे असतील, आकाश यांच्यावरती तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे षटकार हॅट्रिक करता. प्रत्येक षटकाराला आमचे आदेश जे आहेत त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे आकाश करता. असं बरेचशी पारितोषिक आकाश करतायत, पण आकाशची बॅट त्या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे. 47 नंबरची जर्सी परिधान केलेला हा AK-47 आज बरसणार का मैदानाच्या आतमध्ये. नरेश आले गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक दुसरा फेकण्याकरता टीम पनळगर संघाच्या माध्यमातून सौरभ लयमध्ये आहे आणि चांगल्या रिदममध्ये फलंदाजी करतोय, फटकेबाजी करतोय. समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. ऑन साईडला लॉंग ऑन रिझनला प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी डीपला. एक धाव अर्जित केली जाईल. एकेरी धावेने जर विचार केला ना तर 18 धावा त्या ठिकाणी बनल्या जातील. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावरती असताना फ्रेंड्स ग्रुप पनळगर त्या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या दर्जाची फिल्डिंग त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. चालावं लागेल आज अवघड वल्लावरती तुम्हाला चालावं लागेल. वाटेवरती काटे असतील पण त्या काटेरी वाटेवरून तुम्हाला जावं लागेल. आज तुम्हाला तुमची ध्येयपूर्ती करायची आहे, तुमची स्वप्नपूर्ती करायची आहे. घ्या कष्ट, उपसा, मेहनत घ्या आणि ही चमचमणारी ट्रॉफी फक्त भांदरे गावातच नाही तर तुमच्याही गावात न्या. चांगला स्ट्रोक आहे लॉंग ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा आल्यात. दुहेरी धावेने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावलं जाईल. 20 या आकड्यावरती एक चांगली ओपनिंग साजेदारी त्या ठिकाणी, एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आकाश, सौरभ हे दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी उभे टाकलेत. या ठिकाणी तनिष घोसालकर यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यांनाही विनंती असेल या आपण तनिषजी आणि दिनेशजी दसाडे यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण तनिष घोसालकर यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. खोलो टप्प्याचा चेंडू होता, इथं खोदून काढलाय डेंजर झोन कडे, मात्र इथं काय घडणार. पंचांचं बोट आकाशाकडे. AK-47 ला यावं लागेल माघारी. अति घाई संकटातनी आकाश शिंदे डगआउट कडे येताना ठिकाणी सिद्धेश घोसालकर आणि ईशान घोसालकर हे दोन्ही मान्यवर आलेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. या सिद्धेशजी, ईशानजी, आपलं टीम भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं खूप सारं स्वागत या ठिकाणी आपण आलात, त्याबद्दल आम्ही भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचा आनंद आपल्या येण्यानं आपण द्विगुणित केलात. तर AK-47 या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाईल निश्चितच. त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर पहिल्या विकेटचं पतन होईल आणि धावफलकाचा विचार केला तर 20 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेलं पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ झालाय. स्कोरर सनी जामनेच्या रूपाने आपल्याला एक चांगले गुणवान स्कोरर या ठिकाणी मिळालेले आहेत.
बऱ्याच स्पर्धेमध्ये रायगड प्रीमियर लीग असेल, माणगाव प्रीमियर लीग असेल, अशा अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी चांगल्या दर्जाचं काम पाहण्याचे स्वप्न त्या ठिकाणी पाहिलेत. त्यांचं हे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल. आणखीन एक अवांतर धाव आली आहे वाईटच्या स्वरूपात. ही एक धाव एकेरी धावेने धावफलक 21 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळेल. आकाशच्या जाण्याने एक पोकळी जरूर निर्माण झाली असेल टीम झुंजार क्रिकेट क्लब उणेगाव संघाकरिता. मात्र ही पोकळी जी निर्माण झाली आहे ना ती भरून काढावी लागेल. भरून काढण्याकरता अल्केश शिंदे आहे आणि सौरभ या जोडीवरती आता मात्र खूप सारी जबाबदारी आली आहे. इथं असत्या यू मिस आय विल डेफिनेटली हिट. सौरभ डगआउटकडे पहिली जोडी फोडून काढली आहे. गोलंदाज नरेश न डीजे मास्टर. भांदरे क्रिकेट संघाची आणि एक अफलातून त्या ठिकाणी जर पाहिलं ना आपण तर जबरदस्त आयोजन. जसं भांदरे संघानं 2 टीम एकत्रित करून एक अफलातून टीम बनवली. जर विचार केला ना आपण उणेगाव संघाचा तर याही गावामध्ये जवळपास 4 ते 6 टीम आहेत. जर एकत्रित टीम केल्या ना तर या संघाला उणेगाव संघाला माणगाव तालुक्यात तरी टक्कर देणारा कुठला संघ त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. कारण अनेक असे टेनिस क्रिकेटर या माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या उणेगाव गावातून आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक चांगल्या स्वरूपाचा चेंडू आलाय 22 धावा धावफलकावरती. तर या ठिकाणी या असोसिएशनचे सचिव विशाल खाडे आणि त्याचबरोबर ते अध्यक्ष सुनील खडतर यांच्या माध्यमातून अल्केश शिंदे करता पारितोषिक आलंय. जर अल्केश शिंदेने षटकारांची हॅट्रिक ठोकली तर असेल कॅश प्राइस 1000 रुपयांचं. आणखीन एक अवांतर वाईटच्या स्वरूपात धावबाली आहे पण त्याकरता ताकद लावावी लागेल. अर्थातच अल्केश शिंदेला आपला बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल. धावफलकाचा विचार केला तर 23 धावा 23 ऑन अ बोर्ड तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती आहे. चांगल्या दर्जाची स्पर्धा संपन्न केली आहे. दाखवलंय, करून दाखवलंय. ही दुनिया बोलून नाही तर करून दाखवणाऱ्यांचं स्वागत करते, त्यांना सलाम ठोकते. टीम भांदरे संघानं ते करून दाखवलंय. इथं दुसऱ्या षटकाची समाप्ती होईल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धाव 23 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्थातच येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये टीम झुंजार क्रिकेट क्लब उणेगाव ए किती धावा बनवणार, किती धावा कुटणार, काय असणार स्लॉगरच्या षटकाचं विश्लेषण जाणून घेण्यापुरती ऐकूया डीजे मंदारला. तेवीस धावा या धावफलकावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच अच्युतजी तोंडलेकर या स्पर्धेवरती सातत्यानं अगदी बारकाईनं नजर ठेवून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. युवा सेनेच्या माध्यमातून सातत्यानं जे प्रयत्नशील असतात निश्चितच त्यांचंही काम वाखाणण्याजोगं आहे. या असोसिएशनमध्ये देखील सतत प्रयत्नशील आणि असोसिएशनच्या उन्नतीसाठी यावेळेस मात्र रबाडा आले आहेत. रबाडावरती आक्रमण चढवलंय. अल्केश करता पारितोषिक आहे असोसिएशनच्या सचिवांच्या माध्यमातून आणि अध्यक्षांच्या माध्यमातून विशाल खाडे आणि सुनीलजी खडतर यांच्या माध्यमातून. अल्केशनं षटकारांची हॅट्रिक जर ठोकली तर कॅश प्राइज असेल थेट 1000 रुपयांचं. मात्र इथं हे कॅश प्राइज आणि त्या कॅश प्राइजला गवसणी घालण्याकरता बॅक टू बॅक सलग 3 षटकार ठोकावे लागतील. क्षमता आहे या खेळाडूकडे. कारण मागील काही वर्षापूर्वी जर आपण पाहिलं ना तर अल्केश सातत्यानं अटॅकिंग क्रिकेट खेळत होता. हल्ली तो चांगलं स्ट्रगल करतोय. फॉर्ममध्ये आउट ऑफ फॉर्ममध्ये आहे तरी देखील जर विचार केला तर मोठा खेळाडू आहे.
कधीही फॉर्म मध्ये येऊ शकतो. यावेळेस मात्र मिड विकेटला बीट केले. मस्तक पे दस्तक देणारा षटकार केस्ट बॅट मधून ठोकाडीचे. एकतीस धावा धावफलकावरती. आदिनाथ सत्वे यांचं आगमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया. टीम भांदरे क्रिकेट क्लब सचिन दादा जांभरे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. आदिनाथ सत्वे या. इथं काय घडतंय, इथं मैदानाच्या आतमध्ये एक आणखीन विचित्र चित्र. या बॅटर्सला यावं लागेल माघारी आणि बॅटर्स त्या ठिकाणी परतताना पाहायला मिळते. सनीला आपला बहुमूल्य विकेट्स त्या ठिकाणी होतं ना, ते स्वप्न त्या ठिकाणी साकार झालं. रामलल्लांची पुन्हा प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी अयोध्यामध्ये एक भव्य दिव्य असं मंदिर त्या ठिकाणी साकार. नो चेंडू आहे, पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. अर्थातच त्या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेंथ फेकली होती, पंचांनी वॉर्निंग दिली होती, पण गोलंदाजानं ती वॉर्निंग तितक्याशा हलक्यात घेतली. पण पंचांकडे ते अधिकार आहेत. पंचांनी लॉफ 21 लावलाय गोलंदाजाला. जाऊया मॅचकडे, जिथं 32 बनल्यात. येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा रबाडा. पुन्हा नो चेंडू आलाय, पुन्हा नो चेंडू आहे. पुन्हा येणारा चेंडू फ्रीज स्वरूपाचा असणार आहे. 33 धावा बनलेत. रबाडा यांच्या भाऊकीतील हा ज्युनियर रबाडा मैदानाच्या आतमध्ये. सुशांत टीम पनलगर संघ त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना 33 धावा बनलायत. इथं फ्रीटचा असेल चेंडू. पुढील पुन्हा नो चेंडू आहे. यावेळेस मात्र विकेटचं पतन होईल. नो प्लस 2 अर्थातच त्या ठिकाणी नो प्लस 1 या ठिकाणी धावफलकावरती येतील. अशा 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. दुहेरी धावेनं धावफलक जाईल ते 35 या आकड्यावरती. विकेटचं पतन होईल. बॅटर्स त्या ठिकाणी येतील परत माघारी. अर्थातच राहुल, नवीन बॅटर्स रुपेश, आपल्याला बंड्या पाहायला मिळतील. एकच वादा बंड्या दादा मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी एंटर होताना. चा विचार केला तर 35 धावा. टीम झुंजार उणेगाव. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. स्लॉगरचं षटक हे मार्गस्थ आहे. निश्चितच त्या ठिकाणी या स्लॉगरच्या षटकामध्ये पुन्हा नो चेंडू आहे. पुन्हा त्या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेंथ फेकली आहे. वारंवार सातत्यानं पंच त्या ठिकाणी उभे ठाकलेत आणि त्या ठिकाणी गोलंदाज रबाडा ज्याचं ॲग्रेशन आपण पाहतोय आणि गोलंदाजावरती निर्बंध. त्या ठिकाणी बॉलर ची रिप्लेसमेंट केली जाईल. 36 धावा या धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी येईल टीम पनलगर संघाच्या माध्यमातून. थर्टी सिक्स ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. अर्थातच त्या ठिकाणी हे स्लॉगरचं षटक
प्रगती पथावरती आहे. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी टीम पनवेलकर संघाच्या माध्यमातून आलाय. रिप्लेसमेंट फ्रीचा चेंडू असेल. वा, चांगला चेंडू आहे. इथं जडमध्ये टाकला होता. अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला होता. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं बंड्याला, पण स्वतःवरती नियंत्रण राखलं. नियंत्रण फार गरजेचं आहे मित्रांनो. अर्थातच त्या ठिकाणी ते नियंत्रण ठेवलंय, राखलंय. बऱ्याच गोष्टी मध्ये ॲग्रेशन असणं गरजेचं असतं असं नसतं. काही गोष्टी आपल्याला या नियंत्रित होऊनच त्या ठिकाणी मिळत असतात. तुम्ही तुमच्यावरती संयम लादणं फार गरजेचं आहे. तो संयम दाखवला. एकेरी धाबेने 37 धावा आल्या धावफलकावरती. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावरती आहे. पूर्वार्धाचा खेळ प्रगती पथावरती आणि बॅटनं त्या ठिकाणी फटका सजवायचा होते तर काय घडणार काय तर बंड्याला जावं लागणार माघारी. विकेट सॅक्रिफाईस केले अल्केशसाठी. मात्र अल्केश येणाऱ्या चेंडूवरती बरसणार का जाणून घेण्याकरता ऐकूया डीजे मंदारला. वर पलटवार करणार का. 37 धाबा बनल्यात. लोवा फुलटॉस बनवलाय. मोठा फटका आलाय. इथं चौकार शेवटच्या चेंडूवरती अल्केशच्या बॅट मधून 37 या आकड्याला 41 मध्ये परावर्तित केलंय. पुढील मॅचचा नाणेफेक करून घेण्याकरता मी विनंती करतो टीम भादाव विपक्ष टीम चेरवली. त्वरित आपण यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये, टॉस्का बॉक्समध्ये. टीम भादाव विपक्ष टीम चेरवली. आपण पुढील मॅचचा नाणेफेक करणार आहोत. आमचे तनिष्क घोसालकर यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा नाणेफेक टॉस्का बॉक्समध्ये घेणार आहोत. टीम चेरवली या कृपया विनंती असेल आपणास. टीम भादाव आपलाही कॅप्टन त्या ठिकाणी टॉस्का बॉक्समध्ये पाठवायचा आहे. तोपर्यंत आनंद घेऊया आपण डीजे मंदारचा. पाणी पड ग पाणी पड पोशे आलो. आमचे मान्यवर आणि आम्ही देखील आपली आवर्जून वाट पाहत आहोत. या नाणेफेकीचा कॉल असेल टीम चेरवली संघाचा. हेड इट इज कॉल. येस इट इज हेड. आणि नाणेफेकीचा कौल जातोय टीम चेरवली संघाच्या बाजूने. अभिनव क्रिकेट क्लब चेरवली. काय असेल निर्णय. फिल्डिंग करू. तर प्रथम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोर आहे टीम भादाव संघ. एकंदरीत जर विचार केला तर ब्ल्यू अलर्ट आहे समोर. निश्चितच ही टीम देखील चांगली खेळ करू शकते, पण टीम भादाव संघाला 3 षटकांमध्ये कसं रोखणार, काय रणनीती असणार या मॅच करता. 30-35 10पर्यंत रोखू. एकंदरीत यावर्षीचा हंगाम कसं गेलं टीम करता, कसं राहिलं परफॉर्मन्स. कारण आता जर पाहिलं तर निम्म्यापर्यंत स्पर्धा अगदी आटोपल्या आहेत. एकंदरीत टीमचं परफॉर्मन्स काय सांगाल. नाही चांगलं आहे, 100% देऊ. नक्कीच. आजचं आयोजन आणि आयोजनाबद्दल काय सांगाल. आयोजन खूप मस्त आहे.
तुम्हाला पुढील मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे प्रशांत दसाडे यांच्या माध्यमातून आपणास अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे. ते आपण आमच्या अनिल शिंदे यांच्याकडून कलेक्ट करायचं आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. 3 षटकांची मॅच. समोर साहिल खडतर सारखा एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू. काय सांगाल, किती धावांपर्यंत मजल मारणार? नक्कीच प्रयत्न करू की 40-45 रनापर्यंत प्रयत्न करू रन कर. सातत्यानं जर आपण पाहिलं तर एक चांगल्या दर्जाचं आयोजन भांदरे क्रिकेट क्लब संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एकंदरीत यावर्षीचं माहोल तुमच्या टीमचं असोसिएशनचं कसं राहिलं आहे? खूप मस्त असं होतं आणि आयोजकसुद्धा भांदरे संघाने खूप चांगलं केलेलं आहे. नक्कीच त्यांचं आभार मानावे लागेल की असोसिएशनला असं चांगलं आयोजक तुम्ही प्रदान केलात. धन्यवाद तुम्हाला या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा. तरी जी काय सांगाल, एक चांगल्या दर्जाची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. अर्थातच भांदरे क्रिकेट क्लब यांच्या वतीनं आजचं हे आयोजनाचं यजमानपद शिवप्रतिष्ठान असोसिएशन, एक चांगल्या दर्जाचे असोसिएशन, एक चांगलं मैदान सुसज्ज, सातत्याने दररविवारी या ठिकाणी ह्या स्पर्धा संपन्न होत असतात. या खेळाडूंबद्दल आणि संपूर्ण भांदरे संघाबद्दल 2 शब्द. भांदरेच्या टीमनी खूप चांगल्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे. इवन मी आता बघतोय खूप चांगल्या प्रकारचं गेम वगैरे सुद्धा चाललेलं आहे इवन, आणि खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आम्ही भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं आणि आमच्या असोसिएशनच्या वतीनं खूप सारा आपलं देखील आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचकडे, जिथं मॅच ऑन आहे आणि दोन्ही बॅटर्स समोर उभे टाकलेत. एका बाजूला बंड्या आहे. पहिला चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू होईल फर्रार, सीमारेषा पार, चौकार. तर 42चा पाठलाग करायचा आणि 42चा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार, बंड्यावरती आक्रमण केलंय. तर निश्चितच त्या ठिकाणी बंड्यावरती केलेला हा प्रहार, बंड्या पलटवार करणार का? तर शैलेश यांच्याकरता पारितोषिक आले. जर शैलेशनी जर झेल टिपला तर सुनील खडतर आणि आदेश यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल त्या झेल करता. एक धाव चोरली आहे, एक धाव कंप्लीट केली आहे. अर्थातच एकेरी धाबेनं या 5 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल आली आहे. अनिकेत, एक चांगल्या दर्जाची फलंदाजी आज करावी लागेल. या ठिकाणी तुम्हाला देखील एक चांगलं जर विजय संपादन करायचा असेल तर 42 धावा त्या ठिकाणी तुम्हाला चेस करायची आहे. ही रन चेस कशा पद्धतीने करणार टीम विचार केला ना तर उणेगाव ए सोडून दिलाय. इथं ऑफस्टिकच्या बाहेर खूपच दूरवर फलंदाजाच्या कक्षेच्या बाहेरचा चेंडू आणि तिथं मात्र 1 धाव पडली आहे. 6 धावा या धावफलकावरती निश्चितच त्या ठिकाणी पाहायला मिळतील. एक चांगली स्पर्धा या ठिकाणी भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं. आज मित्रांनो एका गावात 2-2, 3-3, 4-4 संघ पाहायला मिळतात, पण एक गाव एक क्रिकेट. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, आम्ही खेळतो आमच्या गावाच्या नावासाठी. इथं गावचं नाव फार महत्व आहे, आत्मसन्मान. इथं मात्र एक चौकार आलाय. वाह, अलॉंग इथं कार्पेट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तुषार ज्याला बीट केला आणि चौकार आलाय. मास्टर्स SN नितेशजी, नितेश 10 चौकारानं 10 धावा आल्या धावफलकावरती. त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर नितेश तलवटकर यांचं आगमन झालंय. नितेश यांचं आपण महेश तलवटकर यांचं पण आगमन झालंय. या दोन्ही मान्यवरांचं आपण स्वागत करूया. आणखीन एक अवांतर वाईटच्या स्वरूपात आली आहे. 11 धावा धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. टीम भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं या दोन्ही मान्यवरांचं आपण स्वागत करूया. महेशजी, नितेशजी या, आदेशजी दसाडे यांच्या शुभास्ते आपण या दोन्ही मान्यवरांचं स्वागत त्या ठिकाणी करत आहोत. आपण आलात त्याबद्दल आम्ही भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं आपलं यथोचित सन्मान करत आहोत. आणखीन एक अवांतर बाईटच्या स्वरूपात
अर्थातच 12 धावा या धावफलकावरती. 42चं टार्गेट आणि 42चं टार्गेट त्या ठिकाणी यशस्वीरित्या चेस करत असताना चांगलं स्टार्टअप टीमला भेटले. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत बंड्यानं. चांगली फलंदाजी अनिकेत आणि जर विचार केलं तर अंकित या जोडीच्या माध्यमातून उचली घेतलाय. वाईड आहे, एक्स्ट्रा बाउन्स आणि यावेळेस मात्र 1 बाउन्सची वॉर्निंग बंड्याला देखील दिली आहे. एकेरी धाबीने धावफलक पुढे जाईल 13 या आकड्यावरती. चांगलं स्टार्टअप या ठिकाणी पाहायला मिळतोय. 42ची रनचेस करत असताना एक चांगल्या दर्जाची सुरुवात हवी होती ना, ती सुरुवात मिळाली आहे फ्रेंड ग्रुप्स अर्थातच पनेलगर संघाला. हे फ्रेंड ग्रुप्स त्या ठिकाणी जर विचार केलं तर 42 धावा चेस करणार का? पुढे सरसावला तदनंतर अनलकीली राहिला. नशिबानं साथ सोडली आणि इथं ही खेलपट्टी सोडावी लागेल. बॅटर अंकित डगाव. कल्पेश मालर यांच्या माध्यमातून यावेळेस पॉइंट रिझन मध्ये फटका सजवला जातोय. बॅकवर्ड रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड पॉइंटला डीपला प्रोटेक्शन नाहीये, तिथं चेंडू थांबणार नाहीये. 4 आलाय, चौकार आलाय डीजे मास्टर. पूर्वार्धाचा विचार केला तर तिथं देखील 17 धावा होत्या, इथं देखील 17 धावा आल्यात. बंड्याचा पुढील चेंडू खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फर्रार चौकार, सीमा रेषा पार. टीम उनेगाव आपण प्रोटेक्शन जरूर लगेच लावून घ्यायचं आहे. कुठली टीम मीटिंग नकोय त्या ठिकाणी आपल्यास विनंती असेल. 21 धावा आल्या धावफलकावरती. निश्चितच त्या ठिकाणी जिंकण्याकरता अजूनही 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. म्हणजे पहिलं षटक बंड्याचं टीम उनेगाव या संघाकरता खूप महागडं ठरलंय. या ठिकाणी भांदरे गावचे जावई गणेश बोनकर यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण कृपया या. टीम भांदरे संघाच्या वतीनं आपलं यथोचित सन्मान केलं जाईल. गणेश बोनकर आपण या व्यासपीठाच्या समोर आपलं यथोचित मान सन्मान या ठिकाणी टीम भांदरे संघाच्या वतीनं. तुषार गोलंदाजी ट्रॅकवरती 12 चेंडू आणि 21 ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 21 बनवल्यात म्हणजे इथं टीम पनलगर संघ या 12 चेंडूत 21 बनवू शकतो. क्षमता आहे या दोन्हीही खेळाडूंकडे आणि त्याचं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये आपण आतापर्यंत पाहिलंय. अर्थातच अनिकेत एक चांगली फलंदाजी करू शकतो आणि तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. टीम
पनवेलकर संघाकरता एक धाकड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये उभा ठाकलाय आपला टीम करता संघाकरता. चांगला स्ट्रोक आहे इथं देखील चेंडू फर्रार. वा इट्स अ फ्लॅट एट, इट्स अ मॅक्सिमम. अनिकेतच्या बॅट मधून आलाय षटकार डीजे मास्टर. चूक केली आहे, पॉपिंग क्रीज ओलांडली आहे, नो चेंडू आलाय. पंचांनी लगेच दंडित केलंय. म्हणजे 7 धावा इथं या चेंडूवरती तुषारने खर्च केल्यात. धावा येतील 28. येणारा चेंडू असेल फ्री हिट स्वरूपाचा. झुंजार 11 उणेगाव ए संघ थोडासा किचकटानं बिकट परिस्थितीमध्ये अडकलाय. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल, शोधावा लागेल तुम्हाला तुमच्या यशाचा मार्ग. एक डाव गेला म्हणजे बाजी पलटली नाही. इथं शर्यत अजून संपली नाही, कारण तुम्ही अजून जिंकलेले नाहीत. जोपर्यंत जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही हौसला सोडू नका. वाईट चेंडू येतोय, फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. एक धाव अजूनही आली आहे. एकेरी धावेनं 29 धावा धावफलकावरती आल्यात. वा काय क्रिकेट, काय क्रिकेट मैदानात सुरू आहे. टीम पनवेलकर संघ 12 चेंडू मध्ये आता मात्र 13ची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. आणि खऱ्या अर्थानं फ्री हिट वरती आक्रमण. वा यावेळेस काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून खूपच लांबच लांब ठोकला अनिकेतनं षटकार. डीजे मास्टर यश देखील गवसले, कारण आता 7 धावांची गरज आहे या पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवण्याकरता. बॅकवर्ड मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, झेल सुटली आहे, डायरेक्ट सनरेस डोल्यावरती आल्या आणि त्यामुळं शॉर्ट थर्डमॅन रिझनला त्या ठिकाणी तो झेल टिपला जाऊ शकला नाही. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता टीम पनवेलकर संघाला. आणि टीम फ्रेंड्स ग्रुप पनवेलकर पहिला विजय संपादन करण्याकरता अगदी आसुसली आहे. अर्थातच हा मोठा विजय आहे. तुम्ही मागे काय केलं, तुमच्या टीमनं मागे काय केलं, किती पराक्रम केले, काय दिवे लावले, किती हार पराभव झाला ना ते मायने राखत नाही. जेव्हा तुम्ही एखादा मोठा विजय संपादन करताना तेव्हा तुमचे मागचे सगळे पराभव हे पुसून टाकणारे असतात. आज एक चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी दिलाय. वाईट चेंडू आलाय, 37 धावा धावफलकावरती आलाय. 5ची गरज आहे सामना जिंकण्याकरता टीम पनवेलकर संघाला. आकाशचं न चालणं, तदनंतर जर विचार केला तर 42 धावा डिफेन्स करता आल्या असत्या टीम संघ अर्थातच उणेगाव ए संघाला, झुंजार क्रिकेट क्लब उणेगाव ए संघाला. पण त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये अगदी 21 धावा वसूल केल्या. बंड्याचं ते पहिलं षटक फार महागडं ठरलं. तुषारनं अगदी धावा खर्च केल्या. दोन्हीही गोलंदाज त्या ठिकाणी धावगतीवरती अंकुश ठेवू शकले नाही. पुन्हा सिंगल आले, सिंगल 38 बनल्यात. अर्थातच त्या ठिकाणी या ठिकाणी साई एंटरप्राइजेसचे ओनर आदेश खडतर यांचं आगमन झाले, त्यांचं आपण स्वागत करूया. साई एंटरप्राइजेसचे आदेशजी यांचं आपण स्वागत सूरज मालोरे यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी करत आहोत. दरम्यान एक बॅकवर्ड रिजनमध्ये जर आपण पाहिलं, बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये हा फटका सजवला गेला होता. 1 धाव याही चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. 39 बनल्या, 3 धावांची गरज आहे. हा पहिला विजय आजच्या दिवसातला या स्पर्धेतला टीम पनवेलकर संघ आपल्या नावावरती करण्याकरता अगदी असुसले दहलीजवरती उभा आहे. अजूनही 3 धावांची गरज आहे. चांगला चेंडू हाताळलाय, चांगला चेंडू हाताळलाय. आउट ऑफ दी ऑफ काढायचं होतं तुषारला आणि काढलंय. इथं षटकाची सांगता 6 चेंडू 3ची गरज आहे. या 6 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्या जातील का? अर्थातच त्या बनवाव्या लागतील. अनिकेत आहे त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक, निश्चितच या 3 धावा तो बनवणार. मात्र टीम उणेगाव अल्केश शिंदे 6 चेंडूमध्ये 3 धावा रोखणार का?
आज रोखावे लागतील. आपलं सर्वस्व त्या ठिकाणी झोकून द्यावं लागेल. चला जरा स्पीडअप करा मित्रांनो. अजूनही पहिल्या फेरीचे 2 सामने बाकी आहेत. 3 सामने बाकी आहेत. सुधीरजी शिगवण यांचं आगमन झालंय. आपण त्यांचं देखील स्वागत करूया. यावेळेस मिड विकेटला डीपला राहुल आहे. झेल टिपलाय आणि इथं टीम उणेगाव, झुंजार उणेगाव त्या ठिकाणी कमबॅक करणार का? 5 मध्ये 3 ची गरज आहे. डीजे मास्टर या ठिकाणी रिझल्ट तुमच्या बाजूनं येवो न येवो, तुम्ही जर हिंमत ठेवलीत आणि जर इथून पुढे गेलात ना तर ही मॅच तुमच्या बाजूनं, कारण अखेरच्या क्षणी हा सामना तुमच्या बाजूनं देखील झुकला जाऊ शकतो. झुकवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. 5 ला 3 ची गरज असताना ऑनसाईडला फटका सजवलाय त्या ठिकाणी. चौकारलाय. वा, टीम पनलगर संघ त्या ठिकाणी विजयी चौकार. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. चांगला परफॉर्मन्स टीम उणेगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि टीम उणेगाव संघाचे देखील आपण आभारी आहोत. यानंतर सामना क्रमांक असेल 6वा. विनंती असेल चला टीम मैदानात यायचं.